तुम्ही ठेवा आणि हातांवरती भार द्यायचा. नमस्कार मित्रांनो, आज आपण स्ट्रेचिंग करणार आहोत. तर आपले 5 पार्ट कार्डिओचे यूट्यूबवर अपलोड झालेले आहे. तर वर्कआउटवर स्ट्रेचिंग पण खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्ट्रेचिंग करणार आहोत की जेणेकरून तुमची बॉडी पुन्हा कार्डिओ वर्कआउट करण्यासाठी रेडी होईल. आणि जर तुमचे कुठे पेन्स होत असतील तर ते पेन्स त्या याच्यामध्ये रिलीफ होतील. तर सुरुवात करूया आपण. प्रथम आपल्याला हात क्रॉस करायचे आहेत, स्ट्रेट स्लोली वर टाचावर उचलायचे. आता हे प्रत्येक स्टेप साधारणतः 30 ते 40 सेकंदाची असेल. तुम्ही पण मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न करायचा. इथं आता मात्र शॉर्टकट कुठला मारू नका तुम्ही. पूर्ण टाच वर उचलायचे आहे. तुम्हाला बाजूनेही दाखवतो मी. स्ट्रेट इथे चेंज करायचे आहे पोझिशन. आता 30 ते 40 सेकंद झाल्यानंतर ना स्ट्रेट हात तसेच स्लोली फ्रंटला आणायचे आहेत. पाय जुळवायचे आहेत, फ्रंटला होल्ड करायचं आहे. हे 40 सेकंद करायचं आहे तुम्हाला. याच्यानंतर परत स्लो 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 खाली जायचं आहे. इथे आता पाय ताठ ठेवायचे आहेत मॅक्झिमम आणि हाताला प्रेशर द्यायचं आहे. आणि हात आणि पाठीमागची बाजू स्ट्रेच करायची चांगली. तुम्हाला बाजूनं पण दाखवतो मी. स्ट्रेट इथं तुम्ही बघू शकता. स्ट्रेट प्रॉपर डाऊन. पाय माझे ताठ आहेत. स्ट्रेट करत असताना घाई करू नका. स्लो 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 करून घ्या. ओके, चेंज. पूर्ण स्ट्रेट. सीट मागं फेकायचे. पाठीचे कणा शक्यतो ताठ ठेवा. होत नसेल तर काही हरकत नाही. इथे 40 सेकंद केल्यानंतर ना आपल्याला पुन्हा वर जायचं आहे. स्ट्रेट स्लोली वर पुन्हा टाच उचलायचे. स्लोली झाल्यानंतर टाच आणि हात स्लोली खाली. स्ट्रेट फ्रंटला. बस, हे आपलं स्ट्रेचिंगचा पहिला पार्ट झालेला आहे. आता आपण 1 ते 2 राऊंड थोडंसं वॉक करणार आहोत. प्रत्येक स्ट्रेचिंग नंतर तुम्हाला वॉक करायचा याची जाणीव ठेवा तुम्ही. कारण मी हे परत परत नाही सांगत. एक स्ट्रेच झाल्यानंतर मी स्वतःहून वॉक करेन. आता आपण दुसऱ्या स्ट्रेचिंगला सुरुवात करणार आहोत. स्ट्रेट इथं पाय जुळवायचे आहेत. हात स्ट्रेट फ्रंटला घेतले. स्ट्रेट स्लोला बॅक. थोडेसे वर, थोडेसे खाली. आता एक खांद्यांचं आहे स्ट्रेचिंग. तुम्ही स्लो 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 करा. जर तुमचे खांदे जर काय दुखत असतील तर त्यालाही थोडंफार रिलीफ मिळेल. आणि हात इथं ताठ ठेवायचे आहेत. कुठलेही हात तुम्ही असे लूज किंवा असं काही करू नका. प्रॉपर वे. स्ट्रेट स्लोली वर, स्लोली डाऊन, वर डाऊन, वर डाऊन. आता इथं काउंटिंगचा येत नाही आहे. इथं तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता. जास्त वाटलं शोल्डरला पेन येते तुमच्या तर इथंच तुम्ही स्टॉप करा. स्ट्रेट. आता हे झाल्यानंतर फ्रंट स्ट्रेट, फ्रंट स्ट्रेट. अशा पद्धतीने मला स्ट्रेचिंग करायचं आहे.
आता एक खांदे, तुमचं शोल्डर आणि हाताचं स्ट्रेचिंग खूप चांगलं होतं. जितकं येतं करा थोडंसं. आणि हे कधी पण करायचं, तुमच्या शोल्डरमध्ये पेन्स येते तो पण करा. पेन जसं यायला सुरुवात झाली की तुम्ही स्टॉप करायचं आहे. आपल्याला हे स्ट्रेचिंग आहे ते 1 ते 2 वेळा रिपीट करायचं आहे. झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं थोडं वॉक करायचं आहे. बॉडीला रिलीफ पण मिळतं आणि तुम्हाला चांगलं पण वाटायला सुरू होतं. आता तिसरं स्ट्रेचिंग करायचं आहे. पाय जुळवायचे आहेत, बॉडी स्ट्रेट ठेवायची, हात गुडघ्यांवरती आणि रिलॅक्स. पाठीला स्ट्रेस द्यायचा आहे. पाठीचं गाणं ताठ आणि गुडघ्यांना थोडंसं प्रेस करायचं आहे, आतमध्ये दाबायचं आहे. पाय ताठ ठेवायचे आणि प्रेस करा. आता हे तुम्हाला कुठं येतं, पूर्ण पाठीवरती आणि पायांना येतं. तुम्हाला साईडनं पण दाखवतो मी. असं उभं राहायला स्ट्रेट. हा इथून पूर्ण खाली बॉडी स्ट्रेच होते. इथं जितकं तुम्ही असं दाबाल तितकं तुम्हाला रिलीफ चांगलं पडेल. हे साधारणतः 30-40 सेकंद झाल्यानंतर ना हे करायचं, स्लोली रिलॅक्स. आता पुन्हा आपण हाताची एक्सरसाइज करायची आहे. कोपर असा वर घ्यायचा, स्ट्रेट इथं पकडलं कोपरला, उजव्या हाताने स्ट्रेट होल्ड करायचा. इथं तुम्ही बाजूने पण बघू शकता कसं स्ट्रेच होतं. आणि हेच मिनिमम 30 ते 40 सेकंद तुम्हाला पकडून धरायचं. व्हिडिओमध्ये थोडं कमी जास्त होईल, पण तुम्ही चांगला स्ट्रेच देऊन करायचं आहे तुम्हाला. चेंज, दुसरी बाजू, उजवा हे करायचं, स्ट्रेट प्रॉपर ओढायचं. स्ट्रेट झाल्यानंतर तुम्हाला थोडं वॉक करायचं आहे. आपल्याला टोटल 3 स्ट्रेचिंग झालेलं आहे. तर चौथ्या स्ट्रेचिंगला आपण सुरुवात करणार आहोत. उभा राहायचं आहे, स्ट्रेट. पायांना एकदा बघा मी कसं ओढतं. जर हे पकडायचं आहे, इथं अडक करायची आणि होल्ड. आणि हे साधारणतः 30 सेकंद तुम्हाला होल्ड करायचं आहे. तुम्हाला हे जमत नाही आहे तर मी तुम्हाला दुसरा पाय तो भिंतीला टेकून कसा करायचा हे पण दाखवतो. अशा पद्धतीने करायचं. तुम्ही जास्त वेळ करा, मी व्हिडिओ करतोय मी थोडं कमी करतो. आता हे मी भिंतीला टेकलेलं आहे, स्ट्रेट पकडलं, स्ट्रेट. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम जास्त वेळ तुम्हाला करता येईल. फक्त भिंतीला पाय टेकवायचे, जस्ट पाय थोडंसं पाठीला. अशा पद्धतीने तुमचं पायाचं थोडं एक्सरसाइज स्ट्रेचिंग झालेलं आहे. झाल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडं वॉक करायचं, रिलीफ मिळेल. पुढच्या स्ट्रेचिंगला आपण सुरुवात करतो. स्ट्रेट पायामध्ये अंतर घ्यायचं,
स्ट्रेट, हात स्ट्रेट. आता आपलं स्ट्रेचिंग साईडचं करायचं आहे. स्ट्रेट, हात स्ट्रेट, स्लोली जायचं आहे. हा पाय ताट ठेवायचा आहे, त्या मी लेफ्ट साईडला करतोय. स्ट्रेट, पाय पकडायचा इथं काप्स जवळ म्हणजे घोट्याजवळ आपण, आणि हात वर आणि हात सरळ आणि होल्ड. थोडंसं पाठीमागे प्रेस करायचं बॉडीला आणि होल्ड करायचं. ओके, स्लोली. आणि हे करताना एकदम स्लोली करा, घाई करू नका. सेकंड बॉडी स्ट्रेट, सेकंड बाजू. हात तुमच्या इथे खांद्याच्या रेंजला येऊ द्या प्रॉपर, आणि पाठीमागं ढकलायचं आहे हाताला थोडंसं, म्हणजे तुम्हाला पाठीला पोटाला सगळीकडे स्ट्रेच चांगला पडेल. पायामध्ये गोळा आला किंवा क्रॅम्प जर आला पोटामध्ये तर पटकन उठायचं आहे. खूप चांगलं स्ट्रेच होतं पोटाला, पाठीला, हातांना, पायांना पण स्ट्रेच चांगलं होतं. स्लोली अप, रिलॅक्स. आता बऱ्यापैकी बॉडी आपली लूज पडलेली आहे. इथे पुढच्या स्टेशनला वळतोय आपण. हात स्ट्रेटवर आणि खाली वाकून शूजनं पकडायचं. मी तुम्हाला दोन्ही साईडनं दाखवतो कसं करायचं. स्लोली डाऊन, खाली शूजला पकडलं घट्ट आणि होल्ड करायचं आहे. मान मात्र लूज सोडायचं इथं आणि उभं राहायचं आहे. ह्याने खूप चांगला स्ट्रेच पडतोय पायांना, पाठीला, कमरेला, पोटाला पण थोडासा पीळ पडतो. शक्य असेल तर हाताने थोडं थोडं बॉडीला खाली ओढायचं पकडून, म्हणजे आणखीन चांगला स्ट्रेच पायाला तुमच्या पडेल. मी तुम्हाला बाजूने पण दाखवतो आता. स्ट्रेट इथं बघा, मी बाजूला झालेलो आहे. कोपर बेंड करायचे हाताचे आणि ओढायचे मॅक्झिमम. थोड्या वेळानंतर पाय थोडीशी थरथर कापती, त्यावेळी तुम्हाला स्टॉप करायचं आहे. किंवा पेन आलं किंवा पोटात गोळा आला तर तुम्हाला थांबवायचं. झाल्यानंतर एकदम उठताना स्लो 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 उठायचं. घाई करू नका उठत असताना. झालं की थोडं वॉक करायचं आहे पूर्ण. आता पुढच्या स्ट्रेचिंगला सुरुवात करायची आहे. पायामध्ये 1 फूटचं अंतर घ्यायचं. मी दोन्ही बाजून दाखवतो तुम्हाला, काळजी करू नका तुम्ही. स्ट्रेट हात टेकायचे तिथं. आता इथं हाताचे तळवे टेकायचे. तुमचे गुडघे थोडेसे बेंड होतील इथं आणि हात वर उचलायचा. ठीक आहे, आणि फोल्ड. आता हे थाईस
पोट आणि गुडघे सगळ्यांचं स्ट्रेचिंग होतं. थोडीशी मान पण फिरवा वरती, हाताकडे बघण्याचा प्रयत्न करा. दुसरा हात घेतोय मी आता. दोन्ही हात झाल्यानंतर ना टेकायचे. मी थोडंसं तुम्हाला बाजूनं पण दाखवतो, तुम्हाला एक आयडिया येईल काय करतोय मी. ओके, अशा पद्धतीनं स्ट्रेचिंग तुम्हाला करायचं आहे. आता थोडंसं हातांचं एक्सरसाइज करायचं आहे. स्ट्रेट हात आणि पाय. मी आता तुम्हाला इथनं बाजूने दाखवतो कसं करायचं. सरळ पायाला दाखवतो, मग बाजूने बघा तुम्ही. स्ट्रेट हात असे फिरवायचे आहेत आतमध्ये. इथं टेकला, स्ट्रेट कोपर बाहेर काढायचे, पायामध्ये डिस्टन्स स्ट्रेट आणि होल्ड करायचा आहे. सीटवर उचलायचे आणि हातांवरती भार द्यायचा आहे. थोडेसे हात पुढं घ्या. हातांच्या आणि पायांच्या मध्ये साधारणतः 1 फूटचं डिस्टन्स तुम्ही ठेवा, 1 फीटचा. आणि मान खाली आणि होल्ड, मॅक्झिमम सीट उचलायचे आणि हातांवरती भार द्यायचा आहे. भार येत नसेल तर हात तुम्ही थोडेसे पुढे मागे करा आणि होल्ड करा. झाल्यानंतर ना स्लोली खाली बसायचं आहे, मगच उठा. उठताना घाई करू नका. स्ट्रेट हात आता इथं सरळ करायचे. पहिला आपण क्रॉस केले, सरळ करायचे, पुन्हा सेम रिपीट राऊंड करायचं आहे. मान खाली सोडायचे लूज. हे पायाला खूप चांगलं स्ट्रेच होतं, पायाला आणि हातांना दोन्ही पण. झाल्यानंतर ना स्लोली खाली टेकायचं आहे, मगच वर उठून वॉक करायचं आहे तुम्हाला. पुढच्या स्ट्रेचिंगला वळणार होतं आपण. आता तुम्हाला मी बाजूनं करून दाखवतो. पहिलं मगाशी घेतलेले हात तसे सेमच घ्यायचे, क्रॉसमध्ये स्ट्रेट, आणखी स्ट्रेट होल्ड आणि थोडंसं कर्व. जर पाठीला त्रास असेल तर तुम्ही गुडघे टेका, जर पाठीला त्रास नसेल तर तुम्ही अंतराळी ठेवू शकता. मी थोडीशी इथं गुडघे टेकलेले आहेत. आता हे पाठीचं एक्सरसाइज खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. खूप रिलीफ पडतंय पाठीला पूर्ण. झाल्यानंतर साधारणतः हात सरळ करायचे, बॅकला टच करायचं आणि होल्ड, कोपर टेकायचे.
पुन्हा करतोय आपण. हात ताट ठेवा मोस्टली इथं. स्ट्रेट बॅक. झाल्यानंतर स्लोली उठून वॉक करायचं आहे. आता ही प्रोसेस आहे ही साधारणतः तुम्हाला 3 ते 4 वेळा करायची आहे. ह्यानं खूप चांगला तुमच्या पाठीला ताण पडतो आणि हाताना पण पडतो. मी तुम्हाला थोडं पुढं दाखवतो एक सेट, मी तुमच्या लक्षात येईल. हात असे क्रॉस करायचे, केलं, पाय पाठीमागे न्यायचे, स्ट्रेट मानवर and hold. साधारणतः 30 सेकंदापर्यंत हे होल्ड करायचं आहे तुम्हाला. तीस सेकंद झाल्यानंतर ना हात असे सरळ करायचे, स्ट्रेट बॅकला पाठीमागे जाऊन बसायचं आहे सीटवरती आणि कोपर टेकायचं आहे. झाल्यानंतर तुम्ही स्लोली उठायचं. आता तुम्हाला थोडंसं मॅटवरती दाखवतो मी कसं करायचं. स्ट्रेट, हातामध्ये बोटांमध्ये अंतर घ्यायचं. इथं तुम्हाला बोटं चिकटवू नका, अंतर घ्या मॅटच्या बरोबर बाहेर. स्ट्रेट, पाठीला थोडंसं ताण देऊन बेंड करायचं. स्लोली बॅक कर्व करायचं, बाहेर काढायचं. स्लोली पुन्हा श्वास घ्यायचा, सोडायचा. श्वास घे, श्वास घे, झाल्यानंतर ना थोडंसं वज्रासनमध्ये बसायचं आहे. करत असताना घाई करू नका, एकदम स्लो स्लो रिलॅक्स. विश्रांती भरपूर घ्या. पूर्ण हात घ्यायचे, हातांमध्ये अंतर घ्यायचं. स्ट्रेट, दोन्ही पाय पाठीमागे घेतला, स्ट्रेट, पाय पुढे घ्यायचे आणि तास टेकायचे आणि खाली प्रेस करायचं बॉडीला चांगलं आणि होल्ड करायचं आहे. आता यानं खूप चांगला स्ट्रेच पडतो पाठीला, पायांना, पोटाला थोडा, हातांना, शोल्डर, बॅक शोल्डर, बॅक चेस्ट, एवढ्या सगळ्यांना याचं स्ट्रेचिंग पडतं. हे 30 ते 40 सेकंद केल्यानंतर आपल्याला हाय या पोझिशनमध्ये थोडंसं हात पुढं घ्यायचं, स्ट्रेट, टाच उचलायची, वर होल्ड. आता इथे गुडघे टेकायचे, इथं अंतराळीत राहायचं आहे तुम्हाला.
हे 30 सेकंद केल्यानंतर ना परत पाठीमागे जायचं, हात थोडीशी पाठीमागे घ्यायची, टाच टेकायची अँड होल्ड. खूपच चांगला स्ट्रेच पडतोय ना. स्ट्रेक मी व्हिडिओ शूट करतोय तर मी थोडं कमी करतोय, तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार करा. 30 ते 40 सेकंद. तुम्ही हे करत असताना व्हिडिओ पॉज करून साधारणतः 1 मिनिट मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न करा. मी थोडं कमी करू कारण तुम्हाला भरपूर स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवायचे आहेत. थोडंसं रिलॅक्स बसू आपण. झाल्यानंतर स्ट्रेट. पाय पुढे घ्यायचे आहे, पायाला हात वर घ्यायचं, मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. इथं पाय ताट ठेवायचे आहेत आणि मॅक्झिमम ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे पायांना. झाल्यानंतर सोली हात सोडायचे, पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. आता मला पार्टनर नाही आहे, नेक्स्ट टाइम मी पार्टनर घेऊन तुम्ही स्ट्रेचिंग कसं करायचं तुम्हाला दाखवतो. स्ट्रेट इथं अंतर घ्यायचं, स्ट्रेट हात वर उचलणं, स्ट्रेट आतल्या बाजूला पकडायचं आहे. मला जेवढं जातं तेवढं मी करतो. होल्ड. स्लोली सोडायचं. आता इथं फक्त चेंज करायचं. आपण सिंगल पकडलं, इथं आपल्याला दोन्ही हात पाय पकडायचे. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर एक हात पकडा, एक हातानं सपोर्ट द्या आणि होल्ड. चेंज. दुसरीकडे. चेंज. झाल्यानंतर पाय बटरफ्लाय पोझिशनला घ्यायचे, इथं पकडायचं. आता इथं अडक करायची, पायामध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचं, पाय चिकटवायचे नाही. डिस्टन्स घेतला, कोपर असे बाहेर काढायचे किंवा कोपर आत घेतला, दोन्ही प्रकार चालतात. हातानं ओढायचं आहे बॉडीला आणि नाक टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जेवढं जातं तेवढं मी करतो, तुम्ही पण मॅक्झिमम प्रयत्न करा आणि मॅक्झिमम तुम्हाला होल्ड करायचं आहे, लक्षात ठेवा.
झाल्यानंतर ना स्लो 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 उठायचं. घाई करू नका. करत असताना मांडी घालायची, रिलॅक्स. झाल्यानंतर थोडीशी मान ओढायची. सेकंड बाजू. डाऊन. थोडंसं माईक बाजूला ठेवतो. इथं आपण आता खाली वाकायचं आहे. व्हिडिओ बघत बघत तुम्ही करा. इथं पाठीला खूप चांगला स्ट्रेच पडतो. कोपर टेकवला तरी चालेल गुडघ्यांच्या बाजूला. मानेला थोडं थोडं प्रेस करत खाली न्यायचं आहे. स्लोली रिलॅक्स. रिलॅक्स. थोडं रिलीफ करायचं बॉडीला. थोडे कान ओढायचे आहेत स्वतःचे. करत असताना हे तुम्ही डोळे झाकून केला तर चालेल. तुमचा सगळा फोकस तुमच्या शरीरावरती राहील. हे झाल्यानंतर तुम्हाला 3 ते 5 मिनिटं रिलॅक्स करायचं. बॉडी लूज होण्याची सगळी. हा स्ट्रेचिंगचा पहिला भाग आहे. स्ट्रेचिंगचा आणखीन भरपूर भाग येणार आहेत. रिलॅक्स करू. पाठ, हात, डोळे सगळं लूज सोडायचं आहे. झाल्यानंतर ना थोडेसे गुडघे बेंड करायचे. पुन्हा रिलॅक्स करायचं. हात पोटावर घेऊन घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. झाल्यानंतर ना एका बाजूला व्हायचंय. एका कुशीवरती डाव्या कुशीवर उठायचंय. स्लो परत मांडी घालायची. हात चोळायचे. पहिला डोळ्यांना हाताची तळवे लावायचे. शांत. पूर्ण
कळाला. आणि आपल्याला आणखीन ह्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओज आणायचे स्टिचिंगवरती. मॅक्झिमम खूप चांगले मी व्हिडिओ आणायचा प्रयत्न करणार आहे. तर पुन्हा आपण भेटू. धन्यवाद.